नमस्कार मित्रांनो, तर महाट्रान्सको एल डी सी रिझल्टबद्दल अपडेट काहीच अजून मिळालेली नाही. तर आता रिझल्ट कधी लागेल हे पण माहिती नाही आणि त्यांना विचारलं तर ते बोलत आहेत 1-1.5 महिने. म्हणजे कॉल केल्यावर सांगतायत 1 ते 1.5 महिने अजून लागण्याची शक्यता आहे. 1 ते 1.5 महिने आणि हे पण कन्फर्म नाही की बाबा याच डेटला लागेल. तर मी पहिले कॉल रेकॉर्डिंग केलेली आहे. म्हणजे कॉल त्यांना केलेला आहे, तो ऐका, तुम्ही काय बोलतायत ते बघा. आणि मला नाही वाटत त्यांच्याकडे काय अशी परफेक्ट इन्फॉर्मेशन आहे की बाबा लागेल म्हणून रिझल्ट 1 ते 1.5 महिन्यात. तरी ऐका तुम्ही कॉल रेकॉर्डिंग काय बोलतायत त्यांचे ऑफिशियल्स. हॅलो, नमस्कार, बोला. हॅलो, नमस्कार सर. ते महाट्रान्सको एल डी सीचा रिझल्ट कधीपर्यंत लागेल? LDCचा रिझल्ट आहे ना, प्रोसेसमध्ये 1.5 ते 2 महिने लागतील अजून. अहो सर, पण ते प्रोसेसमध्ये तुम्ही असेच फक्त बोलताय. मग ते प्रोसेसमध्येच आहे म्हणूनच सांगणार ना, प्रोसेस कम्प्लीटच झाली नाही त्याच्यावरती. आणि ते एकच नाही, तुमचं LDCचंच नाही, याच्या व्यतिरिक्त बरेच डेसिग्नेशन आहेत त्याच्यामुळे ते काम चालू आहे, ते अजून झालेलं नाही आहे. आणि आयबीपीएस बोलते आम्ही डिपार्टमेंटला पाठवलेलं आहे. नाही, ते तर मला पण आयडिया नाही, पण आम्हाला तर सांगितलेलं का 1.5 ते 2 महिने लागतील अजून, असं सांगितलेलं आहे. 1.5 ते 2 महिने अजून? हो हो. ते सिनियर कोण आहेत का तिथे? आता इथे तरी कोण नाही, असं असं कोणाला देणार, कोणाचं नाव पण नाही सांगता. जे आम्हाला मेसेज आला तो आम्ही तुम्हाला सांगितलं. तर 1.5 ते 2 महिन्यात तरी लागेल का सर? हो, तुम्हाला तर आता तेच प्रोसेसमध्ये म्हणूनच सांगितलं ना. आम्हाला सांगितलं 1-1.5-2 महिना लागेल, या हिशोबाने आम्ही तुम्हाला सांगतोय. आणि ते पण आम्हाला परफेक्ट नाही माहिती, ते जेव्हा सांगतील तेव्हाच आम्ही सांगणार ना तुम्हाला. आमचं मनाचं तर नाही काही सांगत आहे. चालेल, ओके. ठीक आहे. तर मित्रांनो, बघितलं तुम्ही कॉल रेकॉर्डिंग. तर त्यांना मी विचारलं बाबा कधी रिझल्ट लागेल, तर ते बोलत आहेत 1 ते 1.5 महिने लागेल. म्हणजे अजून काही सुद्धा कन्फर्म नाही आहे. म्हणजे महावितरण होण्याची शक्यता वाटत आहे मला तर. आणि महावितरण जर झाले तर अतिशय अवघड आहे स्टुडंटचे. कारण महावितरणमध्ये गोलमाल तर झालेला आहे, कारण त्यांनी IBPS फॉर्मॅटमध्ये रिझल्ट दिलेला नाही. आणि आता महाट्रान्सको रिझल्ट तर उशीर करत आहे. एक तर त्यांनी पेपर सिलेबसनुसार काढलेला नाही, त्याच्यात रिझल्टला वेळ लावत आहे. आणि आता IBPS फॉर्मॅटमध्ये देणार याच्याबद्दल पण साशंकता आहे. तर बघूया आता रिझल्ट कधी लागेल, हे आता माहीतच नाही, तर काय करणार आपण. तरी टेलिग्राम ग्रुपवर असं काय कॉमर्स सर्कल नावाचं चॅनल क्रिएट केलेलं आहे, त्याला तुम्ही नक्की जॉईन व्हा. आणि तिथे ते आपले कॉमर्स युनियनचे विद्यार्थी जे सांगतील ते फॉलो करा. तुम्ही टेलिग्रामला सर्च करून कॉमर्स सर्कल असं सर्च करा आणि ते काय इन्फॉर्मेशन तुम्हाला देतील. म्हणजे रिझल्टसाठी म्हणा किंवा कॉमर्ससाठी आपल्या अकाउंटच्या जागा निघणार आहेत, किती निघणार आहेत, काय निघणार आहे, तिथे सगळे इन्फॉर्मेशन आहे. आणि फक्त कॉमर्स ग्रॅज्युएट इलिजिबल करायचं अकाउंटसाठी, हे त्या ग्रुप्समध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ते खूप प्रयत्न करत आहेत आपली मुलं, आणि त्यांना तुम्ही सपोर्ट करा. ते सांगतील ते फॉलो करा मित्रांनो. याचा फायदा आपल्यालाच कॉमर्स युनियनसाठी, म्हणजे कॉमर्सच्या मुलांसाठीच होणार आहे. तर आता महाट्रान्सको LDC बाबतीत पण ते काहीतरी प्रयत्न करणार आहेत. आज ऑफिसला जाणार आहेत बहुतेक. तरी बघूया आता त्यांच्याकडून पण काय रिस्पॉन्स भेटतोय. मी तर कॉल केलेला आहे आणि कॉल करून रिस्पॉन्स तर बघा काय भेटलेला आहे. 1.5-2 महिने लागतील, ते पण कन्फर्म नाही. म्हणजे दिवाळीनंतरच रिझल्ट लागण्याची शक्यता आहे आणि त्याबद्दल महावितरण होण्याची शक्यता आहे. म्हणजे महावितरणमध्ये जसा रिझल्ट लागला तसा रिझल्ट लागण्याची शक्यता मला तर आता वाटत आहे. महाट्रान्सकोचं पण महावितरण होईल का नाही, आता ते रिझल्ट लागल्यावरच समजेल आपल्याला. तरी होप महाट्रान्सकोने IBPS फॉर्मॅटमध्ये रिझल्ट द्यावा आणि लवकरात लवकर द्यावा, असंच मी म्हणेल.
आणि त्यासाठी आपले विद्यार्थी प्रयत्न करतच आहेत. आपण पण प्रयत्न करूया, त्यांना साथ देऊया. त्याबद्दल कॉमर्स सर्कल असा यूट्यूब टेलिग्राम चॅनल आहे, त्याला तुम्ही फॉलो करा आणि त्यांच्या गायडन्सनुसार ते काय लेटर बेटर पाठवायचे आहेत ते पाठवू शकता तुम्ही. आणि आपल्या कॉमर्सच्या जेवढ्या पण जागा येतील त्या फक्त कॉमर्स मुलांसाठी असतील, म्हणजे अकाउंट डिपार्टमेंटच्या. त्यासाठी आपले कॉमर्स सर्कल हे प्रयत्न करत आहे, तर त्यांना सपोर्ट करा आणि त्यांना फॉलो करा. तर मित्रांनो, महाट्रान्सको रिझल्टच्या अपडेटबद्दल एवढीच माहिती आहे. आता बघूया पुढे काय अपडेट आली तर मी नक्की तुम्हाला सांगेल.